कुटुंबस्य सर्व सदस्यस्य सुंदर जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय शिवराय, जय शंभूराजे, सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। सकाळ सकाळी मस्त उठलो, इकडं बघा अमित तोंड ठेवलं फक्त, आंघोळ पण केले नाही अजून त्याने, चहा पिण्यासाठी बसलाय आता। चला आता आपल्याला थोडंसं कटिंग दाढी करून यायची, कारण नंतर टाइम भेटणार नाही लग्नाचं, आताच करून येऊयात। याची बी कटिंग करायची, पूर्ण बारीक करून टाकू कटिंग याची, हां टाकलीसारखी। चला काही जाता निघूयात थोड्या वेळात, हा चहा पितोय, चहा पिलो की आपण निघणार आहोत। थोडंसं दाढी करायला गेलो होतो, मस्त दाढी करून आलो, फ्रेश पण झालो। आता थोड्या वेळात मस्तपैकी जेवण करू आणि आज आराम करायचा आहे, कारण सायंकाळी कार्यक्रम आहे। कोणता कार्यक्रम आहे नक्कीच पहा, व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला नक्कीच कळेल की आज कोणता कार्यक्रम आहे आपला। लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रम आहे। या जेवणला मस्त ठेसा भाकरी खातोय दादू, कटिंग करून कसा दिसायला एकदम मला की का नाही तो आज करले का। चला काहीच या जेवणला, चला काहीच जेवण झालं, मस्तपैकी आलो आपण इकडं। आणि ह्या साईडला बघा, हे बघा काहीच इकडं आपल्याकडं कसं असतं, बांगड्या भरल्या जातात, म्हणजे गावामध्ये जेवढे पण लेडीज असतात नातेवाईक सगळ्यांना बांगड्या भरल्या जातात। त्याच्या आधी मग बांगड्यांची पूजा करून घेतली जाते। बघा आता मावशीन त्या बांगड्यांची पूजा करून घेत आहेत, आणि त्यानंतर मग ह्या आपल्या कॉलनीतील जेवढेही बाया असतील नातेवाईक जवळचे, त्या सगळ्यांना बांगड्या भरल्या जातील। बकरी बघा मध्ये येते। चला आता झाली पूजा, चला काहीच गावामध्ये जायचं आहे आपल्याला, कपडे घ्यायचे बाकी होते, दादूला पण आपल्याला बूट घ्यायचा आहे। सो चला निघूयात आता। काहीच कपड्याच्या दुकानात आलो होतो मस्तपैकी, ही पॅन्ट घेतली आपण, शर्ट खाली घ्यायला जायचं आहे, पॅन्ट तर घेतलं आपण, सिलेक्ट केली आहे, फॉर्मल ड्रेस घ्यायचा होता आपल्याला, केली आहे सिलेक्ट आपण, शर्ट घेण्यासाठी खाली जाऊयात आपण। चला ठीक आहे, आपण खाली आलो आहे तर शर्ट घेऊन घेऊयात आपण आता। पॅन्ट घेतली आपण, शर्ट काढून घेऊया ते बघा काहीच, हे शर्ट दाखवले आहेत आपल्याला, बघूयात आपण एक सिलेक्ट करूया त्यापैकी कोणता तरी एक। पॅन्ट घेतली आपण ब्ल्यू, त्याच्यावरती हा बटन, बघूयात बरं ट्राय तर करून बघूयात आपण। हे बघा काहीच या टाईपमध्ये होतंय आपल्याला, थोडासा मोठा होतोय आय थिंक, बघूयात आपण अजून एक वेळा चेक करून। काहीच हा घेतला आपण या पॅटर्नमध्ये, आधीचा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये तो खूपच मोठा येत होता, या पॅटर्नमध्ये आपण कलर आता थोडासा वेगळा कलर बघूयात। फिटिंगला तर बरोबर आला, हा आधीचा जो शर्ट होता ना तो थोडासा मोठा झाला आपल्याला, हा बघा हा काढला होता, बट थोडंसं त्याची साईज मोठी झाली। आता ह्याच कलरमध्ये काढू आपण, पण ह्या पॅटर्नचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला। चला काहीच पॅन्ट टाकली आपण, थोडीशी पॅन्ट मोठी झाली, तिला अल्टर करायला टाकली। आता आपण अमितला बूट घेऊन येऊयात। चला काहीच आपण इकडं मोचीवाड्यामध्ये आलो होतो, अमितला शूज घ्यायचे, बघा इथं दुकान आहे, बरेच चपल्याचे दुकान आहे तिकडं मोचीवाड्यामध्ये। चला जाऊयात आपण आतमध्ये, बघूयात कोणता शूज आवडतो त्याला, ते ट्राय करतोय तो शूज, त्याला मापच माहिती नाही त्याच्याला कोणतं काय आहे, आधी माप जे आहे ते ट्राय करून घेतोय तो। हे बघा छान चपला आहेत गाईज इथे बघा, या साईडला खूपच छान छान शूज आहेत, सगळे माप सांग लवकर। दादूला चपला आणल्यात आपण, कोल्हापुरी चपला घेऊन आलो, घरी पण आलो। इकडे बघा वरती लग्न घर जे पोस्टर आहे ते लावायचं काम चालू आहे, राज, आणि या साईडला आपला नवरदेव, हे बघा लावतायत मस्तपैकी, कशा प्रकारे दिसतंय बघा, एकच नंबर दिसतंय। दोन्ही श्री गणेशाची मूर्ती आहेत आजूबाजूला, आणि त्याच्यामध्ये लग्न घर नाव लावायचं काम चालू आहे। फ्रेश झालं मस्तपैकी, बघा बाहेर पाणी मारायचं काम चालू आहे, आज कार्यक्रम आहे सायंकाळी, सो बघा पाणी मारायचं काम चालू आहे थोडंसं, 6-7 वाजता चालू होईल कार्यक्रम आज आपला। संगीत जो आहे आपलं संगीतमय सुंदरकांड जे आहे त्याचा कार्यक्रम असणार आहे आज, आणि त्याचीच तयारी चालू आहे बघा इकडं।
स्पीकर आणि ते आणता आहे तिथं. स्टेज पण आहे आपलं. आता बघूयात आपण स्टेज कुठं लावतात. ह्या साईडला लावतात की इकडं स्टेज पण लावला जाईल. हे या ठिकाणी बघा स्टेजचं साहित्य पण घेऊन आलेले आहेत. आता मस्तपैकी सर्व तयारी होईल आणि नंतर मग संगीतमय सुंदरकांडचा कार्यक्रम चालू होईल. काय म्हणतो, तुला काय वाटतं कसा कार्यक्रम राहील मग आज? नाही माहिती तुला? काय माणूस आहे तू. चला गाईज, तयारी चालू आहे आता. थोड्याच वेळात तयारी झाली की नंतर मग कार्यक्रम चालू होईल. हाय हा मंडप बघा टाकला गेला आहे. आता चेअर आणि ते टाकून घेत आहेत. आपले काकाश्री या साईडला बघा चेअर टाकून घेत आहेत, कारण इथे चटई येईल खाली आणि या साईडला मागे चेअर आणि ते टाकून घेत आहेत. आपला नवरदेव पवन भाई, मावशींचा लहान मुलगा आहे बघा. चालू आहे काम. चला काहीच तयारी झाली आपली. थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात पण होईल. बघा इकडं स्टेज पण टाकलं गेलेलं आहे. बऱ्यापैकी सगळ्या चेअर वगैरे टाकल्या गेल्या आहेत बघा. मस्तपैकी तयारी झाली आहे. कार्यक्रमाला थोड्याच वेळात स्टार्ट होईल. इकडे बघा भाई रील स्टार व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आला आहे भाई रोशन भाईन ते. चला भेटत थोड्या वेळात. काहीच पवन बघा आजी आजोबांना फुलहार टाकून घेतोय. तयारी करायला सुरुवात झाली आहे. त्या फोटोचं आधी पूजन केलं जाईल आणि नंतर मग कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. बघा इकडं बऱ्यापैकी आता गर्दी यायला सुरुवात झालेली आहे. या साईडला बघा आपला नवरदेव तो बसला आहे. अजून थोड्याच वेळात माणसं ते येतील बघा. मावशीन त्या पण आल्यात. चला काकान ते पूजा करून घेत आहेत. या ठिकाणी राज आहे आणि काकान ते पूजा झाली की मगच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. थोड्या वेळातच आता पूजा चालू झाली बघा इकडं. एक गणपती आणि बाजूला आपण तुमच्या कुलदेवीच्या नावाने सुपारी म्हणजे आपण फोटो नाही ठेवला त्या जागेवर. वैभव नारळ लावलेला आणि या ठिकाणी चला काहीच पूजा चालू झालेली आहे आपली. काकान ते आरती करून घेत आहेत. पुत्रवीर हनुमान की जय. पूजेला सुरुवात झालीच आता बघा. होऊन गेली पूजेला सुरुवात. नवरदेव कुठे? चला गाईस आला नवरदेव आला. चला गाईस झाली आता सुरुवात पूजेला आपल्या. लंबोदर चरित्र चला गाईज पूजा संपन्न झालेली आपली आणि कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. कुटुंबस्य सर्व सदस्यस्य सुंदर आरोग्यता प्राप्ती. आता एक ब्राह्मण होण्याच्या सूर्यकोटि समाप्रभ निर्मूर्णय देवा सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर. सुंदरकांड संपलेलं आहे. थोडा डान्स करते आता देवाच्या नावानं. शेवटी महाराजांचा सत्कार करण्यात येतोय.
जे बी महाराज होते आलेले कार्यक्रमाला त्यांचा सत्कार करण्यात येतोय. फोटो सेशन वगैरे होतंय थोडंसं. चला गाईज आता जेवण पण बाकी आहे आपलं. जेवण वगैरे करूयात आता. झाला आहे कार्यक्रम आपला पूर्णपणे संपला आहे कार्यक्रम. सो आता थोड्याच वेळात जेवणला जाऊयात. चला गाईज या खिचडी पनीरची भाजी केलेली आहे मावशीन त्यांनी. या जेवण करून घेऊयात आपण आता. चला गाईज जेवण झालं आपलं आणि आता बऱ्यापैकी 1-1:30 वाजला आहे. अजून आपला व्हिडिओ एडिट करायचा बाकी आहे. आज 2:30-3 वाजून जातील. सो चला बा आपण आजचा व्लॉग इथं स्टॉप करूयात आणि नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की आजचा व्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.